ग्रामीण भागातील उमेदवार म्हणत विरोधकांची राजाभाऊ वाजेंवर टीका पाहायला मिळते। टीका करणाऱ्या विरोधकांना राजाभाऊ वाजेंनी इंग्रजीतून उत्तर दिले। नाशिकमधल्या समस्यांवर राजाभाऊंचं इंग्रजीतून भाष्य त्यांनी केलेलं आहे। राजाभाऊ, खूप खूप स्वागत आपल्या TV9 मध्ये। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याबद्दल असं बोललं जातंय की ग्रामीण भागातला नेतृत्व करणारा हा कॅन्डिडेट आहे, हे उमेदवार आहेत। उद्या संसदेमध्ये ज्यावेळेला बोलायची वेळ येईल, इंग्लिशमधून संवाद साधण्याची वेळ येईल, नाशिक शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्याची वेळ येईल, त्यावेळेला आपण त्या संदर्भात कशी भूमिका मांडणार, काय करणार? मी आपल्याला एक विनंती करतो की तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा, मी इंग्रजीत उत्तर देतो। राजाभाऊ, ॲज अ कॅन्डिडेट ऑफ महाविकास आघाडी, व्हॉट डू यू थिंक आर द बेसिक इश्यूज ऑफ नाशिक कॉन्स्टिट्युएन्सी? Nasik constituency is a totally big constituency. It has diverse problems. About 4 constituencies of the Vidhan Sabha are from the urban area and 2 constituencies of Vidhan Sabha are from the rural area. There are sick industries. About 65 industries are either sick or either they are closed. That is the main problem. The cleaning of the Godavari and the controlling of the pollution, I think, is a very big problem. खूप उत्तम अशा पद्धतीने इंग्रजीत तुम्ही उत्तर दिलेले आहेत। एकीकडे 10 वर्ष खासदारकी उपभोगले हेमंत गोडसे आपल्या समोर आहेत। काय आव्हान वाटतंय या निवडणुकीत? नाही, निवडणूक म्हटल्यावर आव्हान राहणार। ही वैयक्तिक लढाई नाही आहे, ही वैचारिक लढाई, 2 विचारांमधली लढाई। या वैचारिक लढाईत 100% महाविकास आघाडीचा विजय होईल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।